नमस्कार मित्रांनो, मी मनोज शिंदे पुन्हा एकदा आपलं या चॅनलवर हृदयापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, AIची जादू आणि उद्याचे जग ह्याच्यावर आपण बऱ्याच दिवसापासून विचार आणि मंथन करीत आहोत. AIच्या प्रचारामुळे आणि त्याच्या आविष्कारामुळे काय काय आपल्या जीवनावर परिणाम होत चाललेले आहेत ते आज आपण थोडक्यात इथं बघणार आहोत. आज बघा मित्रांनो, आज जे आपले मिडल ईस्ट लोक आहेत, जे मधले लोक आपण म्हणत होतो ना, की छोटे छोटे दुकानदार आहे, जे आपल्याला आपल्या मोहल्ल्यामध्ये एरियामध्ये जे आहेत ते दुकानदारी आज जवळपास या ॲमेझॉनमुळं म्हणा फ्लिपकार्टमुळं म्हणा, या टेक्नॉलॉजीमुळं जवळपास ती बंद होत चालली. पण हे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्याच्यापेक्षा बी खतरनाक टेक्नॉलॉजी आज मार्केटमध्ये फिरत आहे आणि ती वर्क करीत आहे. तर ती काय करीत आहे, कशी करीत आहे, ते आज आपण थोडक्यात इथं बघणार आहोत. आणि बघा, आज आपल्याला रेल्वेचं तिकीट काढायचं असेल तर आपण घर बसल्या हे करतो. लायसन करायचं असेल तर घर बसल्या हे करतो. म्हणून आज आपल्या जीवनावर काय काय ह्या AI टेक्नॉलॉजीमुळे बदल होणार आहेत ते आपण या PPTच्या माध्यमातून बघणार आहोत. रॉयल मिंट स्टेकिंग लिक्विडिटी हा एक प्रोग्राम मार्केटमध्ये फार सुंदर तऱ्हेने चालू आहे आणि त्याचा ज्यांना समजलं आहे त्याचा ते लोक फायदा घेत आहेत. बघा मित्रांनो, बिल गेट्स हे नाव आपण सगळ्यांना माहिती आहे. फार मोठे बिझनेसमॅन आहेत ते. तर त्यांनी 1998मध्ये एक भाकीत केलं होतं की ते म्हणले होते की येणाऱ्या काळामध्ये जे नाणी आहेत, ते नाणी शिक्के आपण म्हणतो थोडक्यात, ते राहणार नाहीत. नोटाचं काम राहणार नाही, चेकचं काम राहणार नाही. तर ते असं का बोलले होते? कारण की जे मोठे लोक असतात त्यांना येणारा जो काळ परिवर्तन आहे, आज आपण म्हणतो ना, काल पिबती रसम, काळाची गती कुणीच रोखू शकत नाही. पण ते लोक येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे हे ते बघतात. आज बघा, ChatGPTचा जमाना चाललेला आहे. आज ChatGPTवर जर तुम्ही काही तुम्हाला विचारता आलं, तर समजा तुम्हाला जर कुठं समजा दिल्लीहून इकडं मथुरेला जायचं असेल, आग्र्याला जायचं असेल, तर आज आपण तिथं माहिती टाकली की बाबा मला दिल्लीहून मथुरेला जायचं आहे आणि तिथं आजूबाजूला कुठलं हॉटेल चांगलं आहे का, तर ChatGPT लगेच तुम्हाला त्याचं त्या थोड्या 6 ते सेकंदामध्ये उत्तर देते. पुन्हा जे आपण आज एकमेकांना निरोप पाठवण्याचं काम पहिले पत्रव्यवहारामुळे करत होतो, तसंच आज जे हे नवीन टेक्नॉलॉजीचा आविष्कार झालेला आहे, आपण अँड्रॉईड पीस म्हणतो, इंटरनेट म्हणतो, जे त्या कंपन्या होत्या, जे ते लोक होते, त्यांनी जे ह्याच्यामध्ये बदल केलेला नाही, ते लोक आज मार्केटमध्ये आहेत का? बघा, नोकियावाल्यांनी बदल केला नाही. नोकिया ही सगळ्यात मोठी कंपनी होती. कोडॅकवाल्यांनी बदल केला नाही. म्हणून ह्या झाल्या ह्या आपल्या जीवनामध्ये चाललेल्या व्यवस्थेवर काय काय परिणाम होत चाललेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे आर्थिक व्यवस्था. ह्या आर्थिक व्यवस्थेवर आज जे बिल गेट्सने भाकीत केलं होतं ते भाकीत खरं होत चाललं आहे. बघा, ह्या रॉयल मिंट स्टेकिंग लिक्विडिटी प्रोग्रामद्वारे आम्हाला या PPTच्या द्वारे आपण बघणार आहोत काय काय त्याचे परिणाम आणि कसा बदल होत चालला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्यवस्थित ऐका. आणि ह्याचा जी माहिती सांगितलेली आहे, ही माहिती माझ्या बुद्धीला पटलेली आहे. तुम्ही पण हे लक्षपूर्वक ऐकून ह्याच्यावर स्वतः डिसिजन घ्या. तर चला, तर मित्रांनो, आपण काय काय ह्या PPTच्या माध्यमातून माहिती आहे ते आपण बघणार आहोत. तो सगळ्यात इथे हे जर आहे, संधी जी आहे, मोका जे आहे, प्रत्येकाजवळ येत असतो, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेळा म्हणा 2 वेळा संधी येते. पण त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची का काय करायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. तर ते आपण स्वतः ठरवायचं असतं.
ते इथं जी माहिती सांगतायत त्याच्यावर विचार करायचा की प्रत्येकाला भगवंताने स्वतंत्र बुद्धी दिलेली आणि त्या बुद्धीनेच त्याचा विचार करायचा आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे ह्या अकॅडमीमध्ये. तर ह्या अकॅडमीच्या द्वारा आम्हाला आपल्याला काय काय शिकायला भेटणार आहे. बघा, ब्लॉकचेन आज जसं AI टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. ब्लॉकचेन, रोबोट, पुन्हा ChatGPT. तसंच इथे हे ब्लॉकचेन आल्यानंतर काय काय आपल्या आर्थिक व्यवस्थेवर कसे कसे परिणाम होणार आहेत आणि त्याचा फायदा कोण किती घेणार आहे ते आपण ह्याच्यातून बघणार आहोत. त्या ह्या अकॅडमीच्या द्वारा आम्हाला ब्लॉकचेन काय, क्रिप्टोकरन्सी काय, कॉईन टोकन काय, कॉईन आणि टोकन ह्याच्यामधला फरक काय, वॅलेट काय असतं, सेंट्रलाइज वॅलेट म्हणजे कसं असतं, डिसेंट्रलाइज कसं असतं, एक्सचेंज काय आहे, हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला नवीन वाटतात कारण की आपण कधी ऐकलेले नसतात. हे शब्द कसे आपल्या आपण ह्या ज्ञानाचा वापर करून कसा जास्तीत जास्त आपण ह्याचा आपल्यालासाठी फायदा घेऊ ह्या PPTद्वारा आपल्याला समजणार आहे. मित्रांनो, आता डिस्क्लेमर, रिस्क के बिना हिंदी में कहावत आहे की रिस्क के बिना इश्क भी नहीं आहे. आणि रिस्क तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, आज नोकरी असू द्या, धंदा असू द्या, व्यापार असू द्या, कुठंही रिस्क आहे. रिस्क घेतल्याशिवाय आपण प्रवास पण करणं मुश्किल आहे. कारण की आपल्याला जर ह्या गावाहून त्या गावाला जायचं असेल तर त्या ड्रायव्हर तरी हे करावं लागेल, भरवसा ठेवावा लागणार. तसंच शेती करायची असेल तरी रिस्क आहे. कमी पाऊस पडला तरी रिस्क आहे, जास्ती पाऊस पडला तरी रिस्क आहे, पाणी नसलं तरी रिस्क आहे आणि पाणी असलं तरी रिस्क आहे. सगळ्यात मोठी रिस्क जर असेल तर शेतकऱ्याची रिस्क आहे. कारण की शेतकरी जास्त पाऊस झाला तरी त्याचं पिकाची नुकसान होती, कमी पाऊस झाला तरी त्याला हे व्हावं लागतं. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क आहेच. मग तो रिस्क आहे म्हणून का शेतकरी शेती करायला सोडून देतो का? मग हिथं रिस्क काय आहे? हिथं रिस्क हे जे माहिती सांगतायत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या PPTच्या माध्यमातून, मग ह्या माहितीमध्ये सांगतायत की ते वॅलेट डाउनलोड करावं लागेल. मग ते डाउनलोड केल्यानंतर त्याचे 12 की असतात, 12 चाव्या असतात, त्या कशा सांभाळून ठेवायच्या. त्याच्यानंतर ह्या चेनहून त्या चेनवर कसा आपलं टोकन कॉईन घेऊन जायचा किंवा लिक्विडिटी कशी लावायची, हे इथे तुम्हाला आपल्याला सगळ्याला शिकावं लागणार आहे आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. बघा, इतिहास आहे. आता पहिल्यापासून घरामध्ये 2 माणसं हे कमविणारे असतात. पहिले तर असं होतं की कारभारी असा एक माणूस असायचा आणि सर्वजण ते काम करून त्या कारभाऱ्यांना हे करायचे. तसं प्रत्येक कुटुंबामध्ये 2-1 माणसं कमविणारे आहेत, जो आपण त्याच्यामध्ये आपण म्हणतो ॲक्टिव्ह इन्कम. आता ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम ह्याच्यामध्ये आपण थोडासा फरक बघणार आहोत. की ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, की जे आपण कामावर जातो, ड्युटीवर जातो, आज आपण आपल्या कंपनीला म्हणा, ऑफिसला म्हणा वेळ देतो आणि त्या वेळेच्या मोबदल्यात आपल्याला पैसे भेटतात. आणि आपले पैसे जे आहेत ते आपलं पॅसिव्ह इन्कम आहे. आता बघा, पॅसिव्ह इन्कम जे हुशार लोक आहेत ते आपापल्या पद्धतीने करतात. ते कसे करतात ते आपण पुढं बघणार आहोत. तर मित्रांनो, इतिहास जो आहे, हिस्ट्री ऑफ फायनान्स, मार्केट अँड ट्रेडिंग. आता बघा, हिस्ट्री ऑफ फायनान्स आपल्याला सगळ्यालाच माहिती. इतिहासामध्ये पहिल्या सुरुवातीला लोक असं गावात तुरळक लोकांपाशी कुणाकडं सोनं असायचं. आज तर ते फॅशन झाली. आज सोनं आज स्त्रिया हे शृंगार म्हणून यूज करतात. त्याच्यानंतर लँड अँड ॲग्रिकल्चर आलं. त्याच्यानंतर फिक्स, आता बँक व्यवहार निघाला. त्याच्यानंतर बँक फिक्स डिपॉझिट, पुन्हा इन्स्ट्रुमेंट्स, पुन्हा कंपनीचे शेअर, IPO, युरो, USDT. तर हे सोन्यापासून जे बदल होत गेले, ज्यांनी बदल केले ते लोक पुढं गेले. आणि नंतर बघा, वेळेने आपल्याला बदल करायला लावण्यापेक्षा आपण जर अगोदर केला तर त्याचा बेनिफिट आपल्याला लवकर भेटतो. तर हे बदल होत जाणारच आहेत. ते मी म्हणलो थांबवायला पाहिजे, अगर कुणी म्हणलं तरी थांबणार नाही. म्हणून
हे कंपनी शेअरचा आपण आता थोडा शेअर मार्केटचा आपल्याला माहिती आहे. 2008मध्ये ज्यावेळेस सगळं मार्केट क्रॅश झालं, 2008ची इतिहास काढून बघा, त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती होईल की शेअर मार्केटचा इतिहास हे करा की सगळं स्टॉक मार्केट खलास झालं होतं. त्यावेळेस एक माणूस आहे, एक टीम आहे म्हणता येईल, संतोशी नाकामोतो म्हणून. त्यांनी असा विचार केला, पैसे आपले आणि हे थर्ड पार्टी ह्याच्यावर राज्य करतं आहे. मग अशी एखादी व्यवस्था आपण जर निर्माण केली की आपलेच पैसे आपल्याच ताब्यात, आपणच त्याच्यावर राज्य करायचं, आपणच डिसिजन घ्यायचं. तर त्यांनी 2009मध्ये एक बिटकॉईन नावाची करन्सी दुनियामध्ये आणली. आणि ती कशी आणली आणि कशी आज मार्केटमध्ये काम करते आहे ते आपण थोडक्यात या PPTच्या द्वारा बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की आपले पूर्वज कसे व्यवहार करायचे, वस्तू विनिमय करायचे. माझ्याकडं बाजरी तर मला ज्वारी पाहिजे तर मला ज्वारी दे बाबा, तू माझी बाजरी घेऊन जा. माझ्याकडं टमाटर आहे, तुझ्याकडं वांग्याचं आहे तर मला तुला टमाटर घेऊन जा, मला वांगा दे, असं. किंवा वस्तू विनिमय म्हणतात त्याला, बार्टर, इंग्लिशमध्ये बार्टर सिस्टम म्हणतो. असा पहिले व्यवहार चालायचा. त्याच्यानंतर गोल्ड आलं दुनियामध्ये, गोल्डचे शिक्के आले. मग गोल्डने लोक हे 1 ग्राम गोल्ड घे, मला हे वस्तू दे. आज जे आपण पैसे देऊन समजा मार्केटमध्ये काही खरेदी करतो, तसं पहिले गोल्ड देऊन ते लोक खरेदी करायचे. त्याच्यानंतर मेटल कॉईन आला. मेटल कॉईनच्या नंतर पेपर करन्सी आली. पेपर करन्सीच्या नंतर कार्ड आलं. कार्डच्या नंतर इलेक्ट्रॉनिक मनी आला. आज इलेक्ट्रॉनिक मनीचा दौर चालू आहे. आज बघा, आज पैसे तुरळत आपल्याला नोटा कोणाच्या खिशेमध्ये बंडल वगैरे बघायला भेटतात. पहिले तसं नव्हतं. पहिले बंडल तिकडल्या इकडं घेऊन जावं लागायचं. पहिले बँकमध्ये जरी व्यवहार करायचा तर 1 तास अगोदर लवकर जावं लागायचं, कारण की लाईनच लागायची तिथं. ती परेशानी बघताना व्यवस्थेमध्ये बदल कार्डमध्ये निर्माण झालं. मग त्याच्यानंतर आता तर आज आपण बसल्या घरी इलेक्ट्रॉनिक मनी, फोनपे म्हणा, पेटीएम म्हणा, जीपे म्हणा, ह्याच्यावरून व्यवहार करू शकतो. तर हे झाले तरी पण हे काय आहे, हे थर्ड पर्सन आहेत. हे कुठले ना कुठले सॉफ्टवेअरवर काम चालू आहे. पण आज हे क्रिप्टोकरन्सी कशी दुनियामध्ये राज्य करायला लागली आणि त्याचा कसा आपल्याला बेनिफिट जास्तीत जास्त होणार आहे, हे आपण या PPTच्या द्वारा माहिती बघणार आहोत. मित्रांनो, माहिती खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सलंट आहे, तरी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. कारण की 2008मध्ये ज्यावेळेस मार्केट क्रॅश झालं त्यावेळेस ह्या बिटकॉईन करन्सी नावाचा जन्म झाला. तो जन्म झाला तो त्याचा प्रवास बघितला इथेरियमवाल्याने. आणि मग इथेरियमवाल्याने पण एक आपला स्वतःचा कॉईन काढला. त्याच्यानंतर ट्रोन, आणि आता ब्लॉकॉरा क्लासिक आणि इंटरनेटी. आता हे जे आहेत हे करन्सी आहे. मग आता ह्याच्यामध्ये ओरिजिनल काय कोणची आहे, डुप्लिकेट कोणची आहे, ह्याचं ओळखण्यासाठी तर आपल्याला ह्या PPTच्या माध्यमातून रॉयल मिंट स्टेकिंग प्रोग्रामद्वारा आपल्याला इथं शिकाय भेटणार आहे. आता बघा काय शिकाय भेटणार आहे आपल्याला. बघा, कुठलीही क्रिप्टोकरन्सी जर तुम्हाला ओळखायची असेल, आम्हाला ओळखायची असेल, तर त्याचे 3 सूत्र असतात. तर त्याचे सगळ्यात पहिलं सूत्र कोणचं, त्याची सप्लाय किती आहे. सप्लाय आहे तर फिक्स आहे का मार्केटमध्ये आली आहे. पुन्हा ती येणार आहे कशी, येणार आहे तर मग मायनिंगच्या प्रोसेसने येणार आहे का स्टेकिंगच्या प्रोसेसने येणार आहे. मग ब्लॉकचेन आहेत का त्यांची स्वतःची. ह्या गोष्टी आपल्याला जो कुणी आपल्याकडं आता येणारच आहे, आपल्याकडं व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहेत, ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून येणार आहेत, मीडियाच्या माध्यमातून येणार आहेत, तर त्यांना ह्या गोष्टी आपल्याला विचारता आल्या पाहिजेत. ह्या गोष्टी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की त्यांची सप्लाय आहे तर फिक्स आहे का, मग पूर्ण मार्केटमध्ये आली आहे का, मग नाही आली तर मायनिंगच्या प्रोसेसने येणार आहे का स्टेकिंगच्या प्रोसेसने येणार आहे. पुन्हा त्यांच्याकडे स्वतःची ब्लॉकचेन आहे का. मग ब्लॉकचेनमध्ये पण फरक आहे, फरक आहेत. ती कसे फरक आहेत की त्याच्यामध्ये प्रायव्हेट ब्लॉकचेन असते, मग त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन फीस किती आहे, पुन्हा त्यांचं पर सेकंदाला ट्रान्झॅक्शन किती होतं. ह्या सगळ्या माहिती जी आहे ह्या PPTच्या माध्यमातून, या रॉयल मिंट स्टेकिंग प्रोग्रामच्या माध्यमातून, या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला शिकायला भेटते आहे.
तर या व्हिडिओच्या माध्यमातून जी मला माहिती शिकायला भेटली मी आपल्यासमोर ही ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आता बघा, आता बिटकॉईनच्या नंतर फार कॉईन मार्केटमध्ये आले. आज जवळपास मार्केटमध्ये नवीन कॉईनचा रोज नाही म्हणलं तर 10-20 कॉईन जन्माला येतात. आता बिटकॉईनच्या नंतर टक्कर देणारी जर कॉईन असेल तर इंटरनेटी आहे. तर इंटरनेटी का, हे पण प्रश्न पडतो ना. तर बिटकॉईनची जी सप्लाय, टोटल सप्लाय जी आहे ती 2,10,00,000 आहे आणि इंटरनेटीची सप्लाय जी आहे 2,50,00,000 आहे. आता बिटकॉईनची सप्लाय जी होती ती कशी येत होती, ते त्यांनी सुरुवातीला 50% आणली. मग दर 4 वर्षाला त्याची हॅल्विंग होत होती. हॅल्विंग झाल्यानंतर ते राहिलेली जी 50% त्याची 25% आली. पुन्हा त्याच्या 4 वर्षानंतर 12.5% आली. असं करीत ती पूर्ण आता जवळपास 90% दुनियामध्ये बिटकॉईन आलेले आहेत. आता बिटकॉईनला बघा, कुठलीही सुरुवातीची टेक्नॉलॉजी निघोस तर त्याच्यानंतर कॉपी होतीच. आता त्याची कॉपी त्याच्यापेक्षा भारी होती. आज आपल्याला माहिती आहे, एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर समजा आपण मारुतीचं घेऊ किंवा टू व्हीलरमध्ये एक बजाज गाडी होती पहिले किंवा राजदूत गाडी होती, पण आज किती चेंजेस होत गेले. तसंच त्यांचं बघून लोकांनी कॉपी केली आणि वेगळे मॉडेल तयार केले. तसंच आज हे इंटरनेटी कॉईन जे आहे हे बिटकॉईन नेक्स्ट टू बिटकॉईनच्या नंतर बिटकॉईन होणार आहे. ती का होणार आहे की बिटकॉईनची जी सप्लाय आहे 2,10,00,000 दुनियामध्ये फिरत राहणार आहे. पण इथं 2,50,00,000 हे इंटरनेटची सप्लाय आहे. पण त्याची सर्क्युलेटिंग सप्लाय जी आहे त्याच्यामध्ये काय आहे, एक जे बर्निंग म्हणतो आपण, त्याचे बर्निंग होऊन फक्त 5,00,000 राहणार आहे. बर्निंग म्हणजे ते कॉईन जळणार आहेत. जसं ट्रान्झिशन होईल ह्या वॉयलेटहून त्या वॉयलेटमध्ये, ते ह्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल की ते ट्रान्झिशन काय असतं. ट्रान्झिशन म्हणजे इकडला तिकडं व्यवहार करणे, त्याच्यामध्ये 0.5% बर्निंग होतं आहे. आणि इंटरनेटी 8 डेसिमल कॉईन आहे आणि बिटकॉईन पण 8 डेसिमल कॉईन आहे. म्हणून मित्रांनो, आज बिटकॉईनची गाडी तर सुटली आहे, पण ह्या PPTच्या माध्यमातून म्हणा, व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, आपल्याला बिटकॉईनची तर गाडी सुटली. आज बिटकॉईनची किंमत काय आहे मार्केटमध्ये माहिती आहे. आज एक जर बिटकॉईन घ्यायचा झाला तर आज जवळपास 80-90 लाख रुपये मार्केटमध्ये त्याची किंमत चालू आहे. आज घेणं शक्य नाही. म्हणून ज्यावेळेस लॉन्च झाला होता तो फक्त 6 रुपयाला झाला होता. ज्यांनी आज ती घेतली असतील, आज प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे जर 100-200 बिटकॉईन जर असते तर मी आज करोडपती लोकपती झालो असतो. बिटकॉईनची हिस्ट्री जर तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्ही यूट्यूबवर म्हणा, गुगलवर म्हणा, ती किती रिटर्न दिलं त्यानं ते आज तुम्ही तपासू शकता. आता ह्या व्यवस्थेमध्ये आपण काय काय करू शकतो, ह्याच्यामध्ये आपण जे काय माल आहे ते घेऊन होल्ड करू शकतो. पुन्हा त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. पुन्हा लिक्विडिटी पूल्समध्ये हे करू शकतो. पुन्हा आर्बिट्रेज करू शकतो आणि बाय सेल करून आपण प्रॉफिट पण कमवू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्या रॉयल मिंट स्टेकिंग प्रोग्रामद्वारा एक स्टेकिंग रिवॉर्ड म्हणून प्रोग्राम चालू केला. आज ह्या जे गोष्टी शिकायच्या असेल तर बाहेर ह्याच्याला फीस लागते. कोर्सेस ठेवलेले आहेत, वेगळ्या लेक्चररचे वेगळे फीस आहेत. पण इथं ह्या स्टेकिंग रिवॉर्ड प्रोग्रामद्वारा आपल्याला हे फुकटमध्ये शिकायला भेटणार आहे. लिक्विडिटी काय असतं, ट्रेडिंग काय असतं, होल्डिंग काय असतं, क्रिप्टो काय असतं आणि ह्याचं नॉलेज रोज झूमच्याद्वारा मीटिंगमध्ये पण देत आहेत. तर ह्या स्टेकिंग रिवॉर्डच्या माध्यमातूनच मी ह्या गोष्टी शिकलो आणि आपल्यासमोर ठेवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. आता बघा, ह्याच्यामध्ये जे जॉईनिंग असतं ते USDT, पॉलिगॉन USDT म्हणून एक USDT आहे, BNB म्हणून आहे, BPA20 म्हणून आहे. तसं पॉलिगॉन USDTच्या आपण 100 कमीत कमी 100 USDTने आपल्याला इथं जॉईनिंग भेटतं. आता ते 100 USDTने जॉईनिंग भेटल्यानंतर आपण ते रोज झूममध्ये आलो, शिकत गेलो तरी पण ते फ्रीमध्ये भेटत असताना आपल्याला 0.5% डेली रिवॉर्ड भेटते.
आणि जसं मोठं पॅकेज असेल समजा त्याच्यामध्ये 1% पण आहे. तर हे बघा आता किती तफावत आहे बाहेरच्या मार्केटमध्ये इथे आपल्याला आपण जे $100 लावून ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत स्टेकला, तर त्याचं आपल्याला रिवॉर्ड पण भेटणार आहे. त्याचे आपल्याला $250 पण करून भेटणार आहेत. आणि उलट लिक्विडिटी कशी लावायचं, लिक्विडिटीचं प्रॉफिट काय, स्टेकिंग काय, आपलं आपलं म्हणते ट्रेडिंग काय, पुन्हा आर्बिट्रेज काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये शिकाय भेटणार आहेत. आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे, 100 USDT पॉलिगॉन जर समजा भारताच्या ह्याच्यामध्ये जर हे केलं तर एक समजा ₹10,000 समजा पकडा, कमी जास्त प्रमाणात. ₹10,000 आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये काय आपल्या आर्थिक व्यवस्थेचा परिणाम होणार आहे त्या गोष्टी शिकाय भेटणार आहेत. आणि त्या 10,000चे आपल्याला इंडियाच्या ह्याचे जर विचार केला तर ₹22,000 भेटणार बी आहेत. मग आता ही करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे ना. म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर तर कराच, लाईक करा, पण ह्याला प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. कारण की ॲक्च्युअल जगामध्ये काय चाललेलं आहे आणि काय होतं आहे हे आम्ही आज आमच्या डोळ्याने बघतो आहे. म्हणून ही आम्हाला राहवत नाही. हे व्हिडिओ बनवण्याचं एकच हे आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे. कारण की आज मीडियावर, मोबाईलवर आपला जास्त वेळ सगळ्यांचाच हे होतं आहे. त्याच्यामुळं ह्या मोबाईलच्या माध्यमातून म्हणा, मीडियाच्या माध्यमातून म्हणा, ही माहिती पुढं आपण शेअर करण्याचा प्रयत्न करतो. जर झालं कुणाला क्लिक तर ठीक, नाही झालं तर आहे ते चाललेलंच आहे ना आपलं. म्हणून मित्रांनो, आता बघा इथं स्टेकिंग रिवॉर्ड $100 100 USDT पासून ते 400 USDT 5% आहे. त्याच्यानंतर जे मोठं पॅकेज घेतलं तर दिवसाचं 1% आहे. आता दिवसाचं 5% म्हणल्यानंतर महिन्याचं 15% होतं आहे. आणि असं रिवॉर्ड आपले 5% जे आहे ते 500 दिवस येणार आहे. ते कसं होतं आहे ते कसं आपल्याला थोडं आहे त्या चार्टमध्ये आपण बघू. पुन्हा रेफरल बोनस रिवॉर्ड जे आहे 5% आहे. मॅचिंग बोनस 10% आहे. आता हे रेफरल आणि मॅचिंग बोनस आज आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं. पण मित्रांनो, आज विचार करा, अमिताभ बच्चन येऊन आपल्याला नवरत्न तेल विकतो आहे. आज एवढा मोठा माणूस आहे पण तो लाजत नाही नवरत्न तेल विकायला. सचिन तेंडुलकर येऊन MRF टायर विकतो आहे. आज त्याला काही गरज आहे का हो? त्याचं तर प्रोफेशन किती करोडपती अरबपती माणूस आहे ना. पण तो फुकटमध्ये येऊन विकतो का तिथं? ते कंपनीवाले त्याच्या संग करार करतात आणि ते जे करार केलेले पैसे आहेत ते ग्राहकाकडून वसूल करतात. आज बघा, भारतामध्ये पॉप्युलेशनचा जर विचार केला, पॉप्युलेशनच्या विचारानं जर हे केलं तर आज मी मुंबईला असतो, मला माहिती आहे आज ह्या MIDCमध्ये काय अवस्था चालू आहे. आज MBA BA केलेले लोक, इंजिनिअरिंग केलेले लोक 15,000 ते 20,000 रुपयावर 12-12 तास काम करत आहेत. जर ही गोष्ट तुम्ही तुमचं शिकलात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एकच्या वरच मोबाईल आहे, 2 तर मोबाईल आहेतच, आणि मोठमोठे किमतीचे मोबाईल आहेत. त्या मोबाईलमध्ये जर माहिती चांगली वाटली आणि ही माहिती जर फक्त किती आहे आणि ह्याच्यामध्ये काय लॉस काय आहे, ह्याच्यामध्ये येऊन फक्त जे इथं सांगतायत या झूमच्या माध्यमातून म्हणा, यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा, त्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे. आता बघा, हे आपल्याला इथं जर कुणाला तुम्ही आणलं तर इन्स्टंट 5% आणि मॅचिंग 10% असा दोन्ही मिळून 15% सुद्धा एक्स्ट्रा कमविण्याचा चान्स आहे. आता ह्याला काही लोक बिझनेस म्हणून हे ग्रॅब करायला आहेत. आमच्या टीममध्ये भरपूर लोक आहेत की जे रोजचे $1,000, $10,000, $5,000 कमवत आहेत. तर मित्रांनो, फार सुंदर संधी म्हणता येईल, मौका म्हणता येईल. कारण की बघा, आज प्रत्येक माणूस नेटवर्क आणि मोहल्ल्याशी म्हणा, गल्लीशी म्हणा, तालुक्याशी म्हणा जोडलेला आहे. व्हॉट्सअपमध्ये म्हणा, फेसबुकमध्ये म्हणा. आपल्याला फक्त माहिती शेअर करायची, त्याला आवडली, आपल्याला कुणाला बळजबरी नाही करायची की हे कर म्हणून.
त्याला आवडली पटली तर करेल, केली तर त्याचं 5% आपल्याला एक्स्ट्रा इन्कम भेटायला लागली आहे. त्याच्यामुळं जसं की आता हे उदाहरण घेऊ आपण, की समजा मी इथं 1000 USDT देऊन स्टेक केलं आणि मला ती सुंदर वाटली आणि मी हीच माहिती 4-5 माणसाला सांगितली. त्याच्यापैकी 2 जणांनी केली, त्यानं पण 1000 केलं, त्यानं पण 1000 केलं. तर असं दोघांचं मॅच झालं तर मला त्या लोकांना तर ते पैसे जाणारच आहेत, त्यांचं जे काय रिवॉर्ड आहे. पण ते मी तिथं ग्राहक आणला किंवा जोडला, त्याच्यामुळं मला सिस्टम 10% मॅचिंग म्हणजे 100 USDT लगेच तुरंत भेटतात. 1000 इकडून 1000 USDT इकडून जर टाकल्या, समजा 2 लाख रुपयाचा बिझनेस केला की 10,000 रुपये मला सिस्टम लगेच देते. असं म्हणजे एक इंडियन ह्याच्यामध्ये सांगायला लागलो मी, कमी जास्त प्रमाणात. तसंच ह्यांना चांगलं वाटलं, ह्यांनी तेच केलं तर ह्यांना पण तसंच भेटतं आहे. असं हे इथं एक बिझनेस करण्याची पण संधी आहे. पण ही पहिली गोष्ट आपल्याला हे नेमकं काय आहे हे शिकावं लागणार आहे. बघा आता ह्या टेबलच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं समजता येईल की हे काय आहे. तर बघा मित्रांनो, पॅकेज आहे तिथं 100, 200, 400, 800, 1600, 3200, 6400, 12,800, 25,600, 19,200. आता हे तर फार मोठे पॅकेज आहेत. समजा आपण इथं फक्त $100 जर घेऊ आलो मध्ये, तर आपल्याला रिवॉर्डच्या माध्यमातून 2.5 म्हणजे $100 $250 भेटणार आहेत. मग ते कसं येणार आहे, डेली 0.5% येणार आहे. रिवॉर्ड किती येणार आहे आपल्याला डेली 0.5% 0.50 येणार, म्हणजे $अर्धा येणार. आणि महिन्याचा किती होणार, $15. असे टोटल किती दिवस येणार आहे, 500 दिवस येणार आहे. 500 दिवसामध्ये आपले 250 ग्रॅप होणार आहे. आता इथं अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे की 100 जर झाले, 100 करून जर आले आणि तुम्हाला ही जर गोष्ट आवडली, तुम्ही 250 झालं आणि 50 घरी घेऊन गेले आणि पुन्हा 200ने केले, पुन्हा तेच प्रोसेस आहे. डेली रिवॉर्ड 1 येणार आहे, मंथली 30 येणार आहे, टोटल 500 दिवस आणि टोटल 500 USDT आपल्याला करून भेटणार आहेत. आपण लावल्या किती 200 आणि आपल्याला किती भेटणार आहेत 500. आता ते 500मधले जर समजा आपल्याला पुढचं पॅकेज $400 आहे, 500मधले 100 घरी घेऊन जा आणि पुन्हा 400नं हे करा. पुन्हा 400नं जर आपण केलं तर तीच प्रोसेस आहे. 2.5% आणि डेली 0.5%. रिवॉर्ड किती येणार आहे आपल्याला, डेली रिवॉर्ड 2 USDT, महिन्याचे किती होणार आहे 60 आणि टोटल किती होणार आहे, किती दिवस येणार आहे 500 दिवस येणार आहे. आता आपण लावले किती 400 आणि आपल्याला सिस्टमकडून भेटणार किती 1000 USDT. आणि त्याच्यानंतरचं जे पॅकेज आहे, आता हे जे $800चं पॅकेज आहे, ह्याच्यामध्ये प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला की $800चं जे पॅकेज आहे ते त्याचा 2.5%च भेटणार आहे, पण डेली 1% भेटणार आहे. डेली रिवॉर्ड $800 USDT लावल्या तर आपल्याला डेली रिवॉर्ड 8 येणार आहे, मंथली 240 होतं आहे. असे 500 दिवस न हे करता 250 दिवसात आपलं हे पॅकेज पूर्ण होणार आहे आणि आपल्याला 2,000 USDTच भेटणार आहेत. तर मित्रांनो, तसंच $1,600चं पण आहे. तर इथं जर आपण येऊन फक्त $100ला येऊन जर जॉईन झालो, आज बाहेर मार्केटमध्ये कॅम्प्युटरचा कोर्स घ्या, कुठलाही कोर्सेस घ्या, तर पहिले फीज भरावं लागतील, ऑनलाईन फॉर्म भरा, हे करा ते करा. आज जर ही माहिती तुम्हाला जर आवडली आणि तुमच्या बुद्धीने जर ह्याचा स्वीकार केला तर फार बदल होणार आहे. आणि आज प्रत्येकाला पैसे हे आज AI टेक्नॉलॉजीमुळं आज हे कशामुळं व्हायला लागलं आहे. आज आपण म्हणतो ना, इथं एक AI टेक्नॉलॉजीमुळे जे मिडल लोक बंद होणार आहेत. आज आपण बँकमध्ये बघा, कुठल्याही बँकमध्ये जा, बँकमध्ये ते म्हणतात, ते लोक आपल्याला म्हणतात डिपॉझिट करा, तुम्ही ही RD करा, हे करा. तर कशामुळं म्हणतात, तिथं जर RD नसेल, डिपॉझिट नसेल तर ती बँक चालणार नाही.
पण ते आपण जे डिपॉझिट करतो ते 10 वर्षासाठी करतो, 8 वर्षासाठी करतो, ते आपण समजा 100 तिथं ₹100 गेले तर ते ₹200 आपल्याला तिथं भेटतात 8 वर्षानंतर. पण ते ₹100 काय तिथं बँकमध्ये राहिलेले पडून असतात का? तर ते ₹100 ते लोक त्या कामाला लावतात आणि त्याच्यामधून त्यांचा पगार हे निघतो. पैसे कोणाचे? आपले. म्हणूनच त्या संतोषी नाकामोतोला वाटलं की पैसा आपला आणि ह्याच्यावर राज्य तिसरेच लोक करायलेत. त्याच्यामुळं ह्या ब्लॉकचेन, आता ए टेक्नॉलॉजीमधलाच भाग आहे हा ब्लॉकचेन. ह्या ब्लॉकचेनमुळं मिडल ईस्ट लोक जे आहेत त्यांचा बिझनेस येणाऱ्या काही काळानंतर बंद होणार आहे. हे ब्लॉकचेन आपल्या बिटकॉईननं सिद्ध करून दाखवलं आहे. तुम्ही आज 2009 ते 2025पर्यंत बिटकॉईननं रिटर्न किती दिलं हे तुम्ही सर्च मारू शकतात, बघू शकतात. मित्रांनो, आता ह्या गोष्टी ज्या आहेत जोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी शिकायला भेटणार नाहीत. कारण की बघा, आता ह्या गोष्टी ज्या आहेत, जे काही गोष्टी समजा मला समजल्या तेच मी तुम्हाला शेअर करतो आहे. कारण की ह्याच्यामध्ये जर आपल्याला हे यायचं असेल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन ब्लॉकओरा नावाचं एक वॉलेट आहे, ते वॉलेट डाउनलोड करावं लागेल. ते वॉलेट डाउनलोड केलं तर तुम्हाला हे असं समोर दिसेल. त्याच्यामध्ये 2 हे ब्राउझरवर क्लिक केलं की तुम्हाला रॉयल मिंट आणि रॉयल 30 म्हणून प्रोग्राम दिसेल. रॉयल 30मध्ये आपल्याला हे करायचं आहे. रॉयल 30मध्ये आल्यानंतर ते 100, 200, 400, 800 असे पॅकेज हे इथे दिसेल. तुम्हाला जे बी आवडतं आहे, तुमच्या जे बी खिशाला हे परवडतं आहे ते पॅकेज तुम्ही हे करू शकता. इथं काय बळजबरी नाही, इथं काय हे नाही. तर ही माहिती आवडली, चांगलं वाटली की नाही बाबा येणाऱ्या काळामध्ये बदल होणार आहे, आपल्याला करायला पाहिजे. ज्यांनी बदल केला ते लोक कुठं गेले आणि ज्यांनी नाही बदल केला ते आपण एक्झाम्पल बघितलं, बी नोकियावाल्याचं बघितलं, कोडकवाल्याचं बघितलं. तसंच हे आपलं सबस्क्रिप्शन कितीचं आहे, काय आहे, तर हे आपल्याला दिसायला भेटतं इथं. त्याच्यानंतर आपण किती तारखेला हे केलं त्याची सगळी इथं ही आहे, हिस्ट्री आहे. तसंच दुसरं आपल्याला अजून एक लागणार आहे, सेफपाल म्हणून. 2 वॉलेट इथं आपल्याला अत्यंत महत्त्वाचे ह्याच्यामध्ये यायचे, ते प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करायचे. सेफपाल वॉलेटमध्ये आपलं जे पॅनोरामा स्वॅप आहे, एक्सचेंज आहे, एकदम स्मूथ चालतं म्हणून आपल्याला सेफपाल वॉलेट एक लागणार आहे. ह्या पॅनोरामा स्वॅपवरच आपल्याला आपलं जे काय फंड जे काय आपलं रिवॉर्ड बनणार आहे ते तिथं आपण एक्सचेंज करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला शिकावं लागणार आहेत. तर मित्रांनो, आता ही लिक्विडिटी काय आहे काय नाही आहे हे जोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये स्टेकिंगमध्ये येणार नाही, कारण की हे नवीन वाटणार. कारण की आता बघा, एकाच वेळेला जर सगळी माहिती सांगायला लागलो, अगर समजा हे केले तर ते आपल्या डोक्याच्या वरून जाईल. म्हणून आता सेंट्रलाइज ट्रेडिंग एक्सचेंज लॉजिक ह्याच्यामध्ये सेंट्रलाइज म्हणजे बायनान्स आहे, बायबिट आहे, असे भरपूर एक्सचेंज आहेत. तर त्याच्यासाठी कॉइनफ्लेक्स आहे, बिट्री आहे. तर हे कशासाठी लागतं आहे, तर हे आपल्याला ह्या एक्सचेंजमध्ये जाऊन आपण डाउनलोड प्ले स्टोअरवरूनच करायचं. ह्याला पण आपलं KYC करायचं आहे आणि हेतून आपला INR मधून आपण USDTमध्ये कन्वर्ट करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला हे एक्सचेंज लागतात. त्याच्यानंतर हे प्राईस इम्पॅक्ट कसं होतं आहे या व्यवस्थेमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या PPTच्या माध्यमातून म्हणा, झूमच्या माध्यमातून म्हणा, जोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये समजा याच म्हणून म्हणणार नाही, पण जर समजा बुद्धीला पटलं आणि तुम्ही जर आले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला इथं भेटणार आहे. तसंच डिसेंट्रलाइज ट्रेडिंगच्या नंतर आपलं सेंट्रलाइज वॉलेटच्या नंतर डिसेंट्रलाइज ट्रेडिंग एक्सचेंज लॉजिक आहे. जसं की युनिस्वॅप आहे, पॅनकेक स्वॅप आहे. तर सगळ्यात आपल्याकडं पॅनोरामा स्वॅप पण आहे, आपलं स्वतःचं पॅनोरामा स्वॅप आहे. त्याच्या संगत AML पार्टनरशिप आहे, लॉक लिक्विडिटी आहे, अनलिमिटेड लॉक लिक्विडिटी. तुम्ही तुमचा फंड तिथं तुमच्याच हाताने तुम्ही तुमच्याच वॉलेटमध्ये कितीही दिवस करू शकतात. ती शेप आणि सिक्युअर आहे. पुन्हा ऑन बोर्ड सटिक हे आहे आणि तिथं गुगल पण सिक्युरिटी आपण लावू शकतो. तर मित्रांनो, फार हे टेक्नॉलॉजीमुळं आपल्या आर्थिक व्यवस्थेवर म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा इफेक्ट होत चाललेला आहे आणि आता चालू रनिंगमध्ये होतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तर फार होणार आहे, असे फार मोठे तज्ज्ञ लोक सांगत आहेत. तर मित्रांनो,
बघा आता हे जी चालू सुरुवात झालेली आहे तर 9/8/2024ला ह्याची सुरुवात झालेली आहे. तर बघा कुठलाही क्रिप्टोकरन्सीमध्ये जर तुम्हाला एंट्रेड करायची असेल तर ह्या फ्लॉवरमध्ये हे केलेलं आहे की लिमिटेड त्याची सप्लाय असली पाहिजे, फ्लॅक्झिबल स्टेकिंग पॅकेज असलं पाहिजे, त्याच्यामध्ये लॉक लिक्विडिटी असला पाहिजे, डेली विड्रॉल असला पाहिजे, डिसेंट्रलाइज प्रोग्राम असला पाहिजे, पुन्हा प्राईस ॲप्रिशिएशन भेटलं पाहिजे आणि बर्निंग टोकन असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या इंटरनेटी कॉईनमध्ये आहेत, इंटरनेटी टोकनमध्ये आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये तर हे कराच. आणि अजून नवीन माहिती अजून नवीन बिझनेस संधी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघाच, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्याला शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.